मनसे नेते मनीष धोरी सध्या आमच्या सोबत आहे। मनीषजी, तुम्ही संजय निरुपम यांचा निषेध केला आहे, कशा प्रकारचा निषेध आहे, काय सांगा? असं आहे की संजय निरुपम हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातला कचरा आहे। यांनी स्वतःच्या राजकीय पोळी शेकण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरलं आहे। दुसरं म्हणजे जर हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असेल तर पहिला त्यांनी मराठी तरुणांची माफी मागावी। याचं कारण आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी तरुणांना आडवा जाणारा जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या फेवरचे आंदोलन किंवा त्यांच्या हितासाठी काही आंदोलन व्हायचे तेव्हा हा संजय निरुपम आमच्या मराठ्यांच्या विरोधात जायचा। त्यामुळे आम्ही ह्याचा निषेध करत आहे। आज किंवा उद्या संजय निरुपम शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे। जर त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि शिंदे गटाने उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय होणार आहे? तुम्हाला माहीत असेल जेव्हा जेव्हा कुठल्याही पक्षाचे ध्येय धोरण जर ह्याला समर्थन देत असेल तर तो त्या पक्षाचा विषय, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे मराठ्यांचे कैवारी राहिलेले आहेत। तर मला वाटतं की त्यांनी सर्वप्रथम ह्याच्याकडनं माफी मागून घ्यावी, त्यानंतरच ह्याचा प्रवेश करावा। कशा प्रकारे त्यांचा विरोध करणार आहेत निवडणुकीमध्ये जर ते आले आणि काय लोकांना सांगणार आहेत तुम्ही, काय लोकांना तुम्ही बोलणार आहेत त्यांच्याबाबत? नाही, मराठी युवक एकदम महाराष्ट्रातले तरुण सुज्ञ आहेत। त्यांनी जर कुठेही प्रवेश केला किंवा इलेक्शन लढत असेल तर जनता त्याला त्याचा धडा शिकवणार, मराठी युवक त्याला धडा शिकवणार। पण तुम्ही पण युतीमध्ये होऊ शकतात ते मनसे जर आले तर आता काय चाललंय की नेते येतात आणि जातात, पण ते सांगतात की युती धर्म पाळला, तर तुम्ही धर्म पाळणार आहेत का? नाही, जर तरला उत्तर देणं योग्य नाही, पण जेव्हा जेव्हा युपीला राजसाहेब ठाकरे राम मंदिरला जाणार होता तर हाच होता कचरा जो विरोध करून सांगायचा पहिला यूपी बिहारांची माफी मागा। तर जर तरचा उत्तराला प्रश्नाला उत्तर देऊन उपयोग नाही, आपण 9 तारखेला साहेब देतील त्याचं उत्तर। कॅमेरामॅन प्रेम मात्रेचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।